तर आपण ज्या वेळेला चॅप्टर सुरू केलं त्यावेळेला आपण आधी सांगितलं आपल्या चॅप्टरचं नाव होतं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं लोअर आणि हायर प्लॅन्ट कोणते, त्यानंतर पाहिलं रिप्रोडक्शन म्हणजे काय. त्या रिप्रोडक्शनचे 2 टाईप पाहिले, असेक्सुअल आणि सेक्सुअल. त्यामधलं आपण स्टार्ट केलं सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअलचे आपण जनरल इंट्रोडक्शन पाहिली, दोघांमधला डिफरन्स तर पाहिलाच आपण. असेक्सुअल सेक्सुअल स्टार्ट केलं आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शनची आपण इंट्रोडक्शन पाहिली. आता आपला मेन टॉपिक स्टार्ट झाला तो म्हणजे पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर, जे आपण बेसिकमध्ये शिकलेलो आहे. पुन्हा आपण डबल पाहणार तर तुम्हाला असं वाटेल पुन्हा पुन्हा कशाला फ्लावर शिकवते. फ्लावरच्या बेसवर पूर्ण चॅप्टर आहे त्या, आणि मी तुम्हाला PDF दिली, त्यामध्ये बोर्डाच्या पुस्तकानुसार फ्लावरचं स्ट्रक्चर जे आहे ते आता आपण घेतो आहे. व्हॉट अबाउट द पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर एकदा शॉर्टली आणि पटपट सांगतो मी तुम्हाला, कारण तुम्हाला आता फ्लावर माहिती आहे. व्हॉट अबाउट द फ्लावर, तुम्हाला त्या फ्लावरचे किती पार्ट होते, 2. पहिला कोणता, फ्लोरल ॲक्सिस, दुसरा कोणता, फ्लोरल होर्न. मी तुम्हाला सांगितलं होतं हा होता फ्लोरल ॲक्सिस, एवढा पार्ट झाला फ्लोरल ॲक्सिस. टिपिकल फ्लावरचे 2 पार्ट आहे, एक झाला फ्लोरल ॲक्सिस, वरचा पाकळ्या वगैरे म्हणजे फ्लोरल होर्न. व्हॉट अबाउट द फ्लोरल ॲक्सिस, फ्लोरल ॲक्सिसचे किती पार्ट पडले, 2. या खालचा जो पार्ट आहे याला नाव दिलं पेडिसेल. पेडिसेल म्हणजे दांडी, स्टॉक. याला नाव दिलं थॅलॅमस. पेडिसेल आणि थॅलॅमस या दोघा मिळून तयार झाला फ्लोरल ॲक्सिस. आणि म्हणून म्हटलं टिपिकल फ्लावरचे पार्ट किती, 2. पहिला कोणता, फ्लोरल ॲक्सिस, दुसरा कोणता, फ्लोरल होर्न. फ्लोरल ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट, पहिला कोणता, पेडिसेल, दुसरा कोणता, थॅलॅमस. व्हॉट अबाउट द पेडिसेल, 8वा पेडिसेलबद्दल काय शिकलो होता बरं. पेडिसेलबद्दल, द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. आता पेडिसेल म्हणजे फुलाची दांडी आहे, काहीला स्वतःची दांडी असेल, काहीला नसेल. पाहिलं होता पण फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. फ्लावर विथ पेडिसेल इज कॉल्ड पेडिसिलेट फ्लावर. एक्झाम्पल इज द चायना रोज, हिबिस्कस, जास्वंद. चायना रोजला बॉटनिकल नेम आहे हिबिस्कस, आणि मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला जास्वंद म्हणतो. फ्लावर विदाउट पेडिसेल, काही फुलाला स्वतःची दांडी नाही. फ्लावर विदाउट पेडिसेल इज कॉल्ड ससाईल फ्लावर, आणि त्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर, सूर्यफूल, जवार, ETC झाले एक्झाम्पल. आणि काय फंक्शन आहे पेडिसेलचं, या दांडीचं काय फंक्शन सांगतो बरं. फूड मटेरियल इज पास टू द पेडिसेल. या दांडीमधून वर चाललं फूड मटेरियल. फूड मटेरियल इज पास टू द पेडिसेल. अगेन इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. दांडीमुळं फुलाची हाईट काय झाली, वाढली. इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. पुन्हा बोलतो एकदा पेडिसेलबद्दल. मी काय सांगितलं, टिपिकल फ्लावरचे पार्ट किती बोललो आपण, 2. पहिला होता फ्लोरल ॲक्सिस, दुसरा फ्लोरल होर्न. फ्लोरल ॲक्सिसबद्दल बोलताना सांगितलं मी, फ्लोरल ॲक्सिसचे पार्ट किती पडले, 2. पहिला कोणता, पेडिसेल, दुसरा कोणता, थॅलॅमस. त्यामधला पहिला कोणता पाहिला मी, पेडिसेल. पेडिसेलबद्दल काय बोललो, द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. The stalk of the flower is called pedicel. Second point, flower with pedicel is called pedicellate flower. Flower with pedicel is called pedicellate flower. Example, China rose. Next, flower without pedicel is called sessile flower. Flower without pedicel is called sessile flower. Example कोणतं घेतलं मी त्याचं, सनफ्लावर, जवार, ETC. त्यानंतर नेक्स्ट जो सांगितलं आपण ते काय होतं, फ्लावर त्या पेडिसेलमध्ये त्याचं फंक्शन पाहिलं नेक्स्ट पॉईंटमध्ये. पहिलं फंक्शन कोणतं, फूड मटेरियल इज पास थ्रू द पेडिसेल. दुसरं, इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. इट गिव्ह प्रॉपर हाईट टू द फ्लावर. इट इज अबाउट द पेडिसेल. आता या थॅलॅमसबद्दल बोलू आपण. थॅलॅमसला दुसरं नाव आहे रिसेप्टॅकल. थॅलॅमसला दुसरं नाव आहे रिसेप्टॅकल, तिसरं नाव आहे टोरस. 3 नावं झाले, थॅलॅमस और रिसेप्टॅकल और टोरस. डायग्राममध्ये काय दिसतं तुम्हाला, अप्पर
आहे वरचा सोलन फुगीर पार्ट अप्पर, सोलन कंडेन्स पार्ट कुणाचा पेडिसेलचा. पेडिसेल वर काय झालं, पेडिसेलचा वरचा भाग जो सोलन आणि कंडेन्स आहे. कंडेन्स म्हणजे काय, शॉर्ट बट थिक. कंडेन्स म्हणजे काय, शॉर्ट बट थिक. आणि म्हणून म्हटलं अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसेल. अप्पर सोलन पार्ट ऑफ पेडिसेल इज कॉल्ड थॅलेमस. थॅलेमसला असते नोड आणि इंटरनोड. इट हॅज नोड अँड इंटरनोड. थॅलेमसमध्ये असतात नोड आणि इंटरनोड. आता नोड कशाला म्हणतात, इंटरनोड कशाला म्हणतात, त्यासाठी नोड आणि इंटरनोडसाठी आपण साधं उदाहरण घेतो. ऊस. तुम्ही ऊस पाहिला असेल, हा झाला ऊस. या ऊसाला पहा थोडा थोडा अंतरावर सोलन पार्ट असते, जाडा भाग असते. हे झाले नोड्स, हे झाले नोड्स. हा मधात दोन नोडच्या मधातला जो पार्ट आहे त्याला म्हणतात इंटरनोड. दोनच्या मधातला पार्ट जो आहे त्याला म्हणतात इंटरनोड. हे नोड आहे. तुम्ही जर ऊस तोडतो म्हटलं मधातून तुटते काय, नाही. कुठून तुटणार, या नोडवरून तुटते. आणि हा झाला नोड आणि इंटरनोड. तशा थॅलेमसमध्ये बारीक बारीक नोड आहे आणि इंटरनोड आहे. आणि त्या नोडपासून फ्लोरल होल काय झाले, बॉर्न झाले, अरेंज झाले. बॉर्न झाले म्हणजे निघाले तिथून. ॲट द नोड जे बारीक बारीक जे नोड राहतील त्या ठिकाणून ॲट द नोड फ्लोरल होल्स आर बॉर्न. हे झालं त्याचं फंक्शन कुणाचं, थॅलेमसचं. पुन्हा डबल सांगतो मी तुम्हाला पूर्ण इथपर्यंत. पहा आपण बोलून राहिलो आहे टिपिकल फ्लावरचे पार्ट. एकदा व्यवस्थित लक्ष द्या, कारण या पूर्ण फ्लावरवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. फ्लावरवर, एकट्या फ्लावरवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे. म्हणून पुन्हा पुन्हा पहा. फ्लावर, टिपिकल फ्लावरचे पार्ट किती सांगितले, दोन. पहिला कोणता, फ्लोरल ॲक्सिस. दुसरा कोणता, फ्लोरल होर्ल. व्हॉट अबाउट द फ्लोरल ॲक्सिस. फ्लोरल ॲक्सिसचे पार्ट किती सांगितले, दोन. पहिला कोणता, पेडिसेल. दुसरा कोणता, थॅलेमस. व्हॉट अबाउट द पेडिसेल. द स्टॉक ऑफ द फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. The stalk of the flower is called pedicel. Flower, second point. Flower with pedicel is called pedicellate flower. Example, China rose. तीसरा point. Flower without pedicel is called sessile flower. Example, sunflower, jawar, etc. याचे फंक्शन 14 पॉईंटमध्ये फंक्शन घेतले आपण. पहिला पॉईंट काय सांगितला, फूड मटेरियल इज पास थ्रू द पेडिसेल. फूड मटेरियल इज पास थ्रू द पेडिसेल. नंतर म्हटलं इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. दांडीमुळं काय झालं, त्याची हाईट वाढली. इट गिव प्रॉपर हाईट टू द फ्लावर. मग बोललो आपण या थॅलेमसबद्दल. पहिला पॉईंट काय बोललो आपण, अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसेल. काय म्हटलं, अप्पर सोलन कंडेन्स पार्ट ऑफ पेडिसेल is called thalamus. Thalamus, it has nodes and internode. दाखवलं मी तुम्हाला, असे असतात नोड, दोन नोडच्या मधात इंटरनोड. It has node and internode. From at the node function, at the node floral holes are arises. आता आपण पाहणार फ्लोरल होल बद्दल. फ्लोरल होल हे दोन टाईपचे. पहिला कोणता, ॲक्सेसरी और नॉन इसेन्शियल फ्लोरल होल. दुसरे रिप्रोडक्टिव्ह और इसेन्शियल होल. आता ॲक्सेसरी म्हणजे काय, सपोर्टिंग, म्हणजे जे फक्त सपोर्ट करते, मदत करते, पण रिप्रोडक्शनमध्ये म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही. ॲक्सेसरी फ्लोरल होल म्हणजे असे होल जे बाकीचे फंक्शन परफॉर्म करणार, म्हणजे त्या मदत करणार, सपोर्ट करणार, मदत करणार, पण सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेणार नाही. नॉट इन्वॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणून डेफिनेशन काय तर करणार आहे ॲक्सेसरीची, द फ्लोरल होल विच आर नॉट, द फ्लोरल होल विच आर नॉट डायरेक्टली इन्वॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. द फ्लोरल होल which are not directly involved in sexual reproduction are called accessory or non-essential hole.
रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, जे डायरेक्ट इन्व्हॉल्व होते कशामध्ये, सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याला म्हटलं इसेन्शियल किंवा रिप्रोडक्टिव्ह. द फ्लोरल होर्ल विच आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्स, इथे म्हटलं नॉट इन्व्हॉल्ड, इथे म्हटलं डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होर्ल. पहा, फ्लोरल होर्ल दोन टाईप पाडल्या पण, ॲसेसरी आणि रिप्रोडक्टिव्ह. ॲसेसरी म्हणजे काय म्हटलं, द फ्लोरल होर्ल, ॲसेसरी कोणते, द फ्लोरल होर्ल विच आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन, जे फ्लोरल होर्ल सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही त्याला म्हटलं ॲसेसरी ऑर नॉन इसेन्शियल होर्ल. रिप्रोडक्टिव्ह ऑर इसेन्शियल म्हणजे काय, द फ्लोरल होर्ल विच आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन, फ्लोरल होर्ल which are directly involved in sexual reproduction are called reproductive floral hole. Accessory म्हणजे सपोर्टिंग म्हणजे नॉन इसेन्शियल, दोन टाईपचे आहे, कॅलिक्स अँड करोला. ॲसेसरी कोणते, ॲसेसरी म्हणजे कॅलिक्स आणि करोला. रिप्रोडक्टिव्ह कोणते, अँड्रोसियम आणि गायनोसियम. अँड्रोसियम आणि गायनोसियम तुम्ही पाहिलाय, झालेला टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला आता लवकर समजते आणि मी थोडं फास्टमध्ये घेतो आहे, हे लवकर संपेल नाही, तुम्हाला जीवावर येईल तो टॉपिक झालेला असल्यामुळे फक्त रिव्हिजन म्हणून घेतो आपण आणि म्हणून एकाच लेक्चरमध्ये पूर्ण टॉपिक संपवतो. काय म्हटलं, ॲसेसरी ऑर नॉन इसेन्शियल कोणते, कॅलिक्स आणि करोला. आणि रिप्रोडक्टिव्ह कोणते, अँड्रोसियम आणि गायनोसियम. आणि अँड्रोसियमला म्हटलं होतं आपण मेल पार्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल, हा फिमेल पार्ट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल. याला मेल पार्ट का म्हटलं, कारण मेल भविष्यामध्ये फ्युचरमध्ये मेल गमिट फॉर्म करेल, हा फ्युचरमध्ये फिमेल गमिट फॉर्म करेल, याला म्हटलं मेल पार्ट, याला म्हटलं फिमेल पार्ट. लक्षात. आता पण हे म्हणजे याचा अर्थ फ्लोरल होर्ल किती झाले, टोटल 4 टिपिकल फ्लावरचे, एक कोणता, कॅलिक्स, दुसरा करोला, तिसरा अँड्रोसियम, चौथा गायनोसियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. आणा डोळ्यासमोर असं, कॅलिक्स आणा डोळ्यासमोर असा हिरवा जास्वंदाचं फुल घ्या, 5 पाकळ्यावाला पहा, तुमच्या लक्षात येईल. हिरवा गोल म्हणजे कॅलिक्स, पाकळ्या अलग अलग कलरच्या, ज्याला ब्राईट कलर म्हणतो आपण, त्या पाकळ्या म्हणजे करोला. असा मधात एक तुरा निघाला, त्यावर असे साईडला आहे, ते झाला अँड्रोसियम. आणि वर जसे 5 दिसतात आणि जर एक कापलं तर आतमध्ये एक पांढरी दांडी आणि खाली ओरी, तो पार्ट म्हणजे झाला गायनोसियम. असे अलग अलग आपण पार्ट पाहिले. आता ते आपण पार्ट एक पार्ट आपण आता पाहू. कोणते पार्ट पाहणार आपण आता, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम. आपण म्हणून आलो फ्लोरल होर्ल. फ्लोरल होर्ल 2 टाईपचे आहे. पहिलं ॲसेसरी, ॲसेसरी म्हणजे नॉन इसेन्शियल म्हणजे जे सपोर्टिव्ह आहे, पण ॲक्च्युअली त्याची जर डेफिनेशन पाहिली आपण, ॲसेसरी फ्लोरल होर्ल म्हणजे काय, द फ्लोरल होर्ल विच आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. जे फ्लोरल होर्ल डायरेक्ट सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही, इन्व्हॉल्व होत नाही, त्याला म्हटलं आपण ॲसेसरी फ्लोरल होर्ल. दे इन्क्लूड कॅलिक्स अँड करोला. 8वा आणा डोळ्यासमोर, कॅलिक्स, हिरवी रिंग. कॅलिक्स काय आहे की हिरवी रिंग, इट इज आउटर मोस्ट फ्लोरल होर्ल, सर्वात बाहेर होती, आउटर मोस्ट फ्लोरल होर्ल आहे. कलर 8वा कसा होता, ग्रीन इन कलर, हिरवा कलर होता. कशाची बनलेली तुम्ही अलग अलग काढून दाखवले होते, त्याला सेपल म्हटलं होतं. 3 गोष्टी लक्षात आल्या. पहा, कॅलिक्स म्हटल्याबरोबर काय डोक्यात बसलं पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर फिरला पाहिजे तो हिरवा पट्टा घुमला तो हिरवा. पहा काय म्हटलं मी, कॅलिक्स म्हटल्याबरोबर आउटर मोस्ट आहे, ग्रीन कलर आहे. नंतर म्हटलं कशा बनला, सेपल. सेपल जर फ्री असेल, काही फ्लावरमध्ये सेपल फ्री असतात, त्याला म्हणतात पॉलीसेपॅलस. काय म्हणतात त्याला, पॉलीसेपॅलस. काहीमध्ये फ्यूज, जसं जास्वंदात पाहिला पण सेपल फ्यूज होता, एक रिंग बनली, त्याला म्हणतात गॅमोसेपॅलस. काय म्हणतात त्याला, गॅमोसेपॅलस. काय फंक्शन आहे ते कॅलिक्सचं, हिरव्या कॅलिक्सचं तुम्हाला मित्र, जो हिरवा आहे म्हणजे त्याचं फंक्शन कोणतं राहणार, फोटोसिंथसिस. म्हणून पहिलं फंक्शन बीइंग ग्रीन, इट हेल्प इन फोटोसिंथसिस. बीइंग ग्रीन इट हेल्प इन फोटोसिंथसिस. अगेन दुसरं बाहेरचा होर्ल आहे,
आतल्या तिघाला काय देणार तर प्रोटेक्शन. तिघं कोण? त्याच्या आतला करोला, त्याच्या आतला अँड्रोसेम, त्याच्यातला गायनोसेम, सर्वाला प्रोटेक्शन म्हणून इट गिव्ह प्रोटेक्शन. कुणाला प्रोटेक्शन देतो? टू इनर होर्न. कधी? बड कंडिशन. बड कळी जेव्हा असते पाहतो आपण, कळी हिरवी हिरवी कळी असते, त्याच्या आतमध्ये सगळे लपले असतात ते, आणि म्हणून बड कंडिशनमध्ये तो काय करतो? प्रोटेक्शन देतो. बड म्हणजे काय? कळी. फुलाची कळी जेव्हा असते तेव्हा ती कळी हिरवी असते, म्हणजे तो पूर्ण कॅलिक्सने झाकलेलं असते आतमध्ये. आणि म्हणून मग आपण पाहिलं या ठिकाणी आपला कॅलिक्स संपला. पुन्हा एकदा कॅलिक्सबद्दल बोलतो आहे. डोळ्यासमोर आला हिरवा पार्ट, आणि आठवत चला, हिरवा आउटर, ग्रीन कलर कशाचा बनला? सेपलचा. स्मॉलर युनिट कोणते? सेपल. सेपल फ्री तर पॉलीसेपेलस, सेपल फ्यूज तर गॅमोसेपेलस. पहिलं फंक्शन ग्रीन कलर आहे म्हणून फोटो सिंथसिस, दुसरं फंक्शन आउटर आहे म्हणून प्रोटेक्शन. कुणाला? इनर होर्न इन बड कंडिशन. आता बोलू आपण पाकळ्या, करोलाबद्दल, पाकळ्याबद्दल. कॅलिक्सचा आउटर होता, आउटर बट फर्स्ट, म्हणजे करोला पाकळ्या 2 नंबरवर आहे, म्हणजे सेकंड होरला आहे. जसं कॅलिक्सचा कलर आपण डायरेक्ट ग्रीन म्हटला, असं इथं कलर सांगता नाहीत. काहीच्या पाकळ्या, काही जास्वंदाच्या पाकळ्या पांढऱ्या असते, काहीच्या पिवळ्या असते, काहीच्या गुलाबी असते, काहीच्या लाल, आणि म्हणून आपण डायरेक्ट म्हणतो ब्राईट इन कलर. काय म्हणतो? ब्राईट इन कलर. कॅलिक्स कशाचा बनलेला होता? सेपलचा. करोला बनलेला आहे पेटलचा. पाकळ्या म्हणजे पेटल, पाकळ्या म्हणजे पूर्ण पाकळ्याचा बंच, म्हणजे तो झाला करोला. एक पाकळी म्हणजे झाली पेटल. एक पाकळी म्हणजे काय झाली? पेटल. अशा 5 पाकळ्याचा बंच म्हणजे काय झाला? करोला. आता आपण याच्यामध्ये पाहिलं करोला कसा, करोलामध्ये पेटल कसे होते? फ्री होते. इफ पेटल्स आर फ्री, त्याला म्हटलं पॉली पेटॅलस. आठवा, तिथं म्हटलं होतं पॉली सेपॅलस, इथं म्हटलं पॉली पेटॅलस. जे जास्वंदाचं होतं पॉली पेटॅलस. जास्वंद जर विचार केला, जास्वंद हे गॅमोसेपॅलस आहे, सेपल फ्यूज होते, गॅमोसेपॅलस. आणि पॉली पेटॅलस आहे कारण पेटल कशी आहे? फ्री आहे. आणि म्हणून म्हटलं बघा, इफ पेटल्स आर फ्री इट इज कॉल्ड पॉली पेटॅलस. इफ पेटल्स आर फ्यूज इट इज कॉल्ड गॅमोपेटॅलस. आता तुम्हाला माहीत आहे याचा फंक्शन जर म्हटलं तर करोलाचा कलर अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे तो कुणाला अट्रॅक्ट करणार? इन्सेक्ट त्याकडे अट्रॅक्ट होणार. अट्रॅक्टिव्ह कलरमुळे इन्सेक्ट अट्रॅक्ट होणार. कशासाठी? फॉर पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन धड्यात येईल आपल्याला समोर. पॉलिनेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं? प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊन आले कुठून कुठं? फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर हा अँड्रोसेमचा पार्ट आहे, स्टिग्मा हा गायनोसेमचा पार्ट आहे, म्हणजे मेल पार्टवरून फिमेल पार्टवर जाते. ते समोर येईल आपल्याला पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी इन्सेक्टला अट्रॅक्ट करते करोला. दुसरं हा सेकंड होरला आहे. आतल्या तिसऱ्या आणि चौथ्याला काय देते? प्रोटेक्शन. म्हणून म्हटलं इट गिव्ह प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल होर्न इन बड कंडिशन. पुन्हा बोलतो करोलाबद्दल. करोला म्हटल्याबरोबर डोक्यात घ्यायला पाहिजे पाकळ्या, पाकळ्या, बरोबर आहे. मग आता बोला करोलाबद्दल. सेकंड होर्न, ब्राईट कलर, कशाचा बनलेला आहे? पेटल. पेटल फ्री तर पॉली पेटॅलस, पेटल फ्यूज तर गॅमो पेटॅलस. पहिलं फंक्शन सांगितलं मी, इट अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, कारण त्याचा कलर ब्राईट आहे. दुसरं सांगितलं इट प्रोटेक्ट द इनर फ्लोरल होर्न इन बड कंडिशन. अशा प्रकारे पाहिलं पण कॅलिक्स आणि करोला. जे आधी पाहिलं होतं पण मी पुन्हा सांगतो आहे, या फ्लावरवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे, म्हणूनच फ्लावर डबल चॅप्टरनुसार आता मी जी PDF दिली होती तुम्हाला, त्या PDF नुसार जे PDF जे पॉईंट्स दिले, त्या नोट्स दिल्या तुम्हाला PDF त्यानुसार हे टॉपिक आपण घेतो आहे. म्हणून पुन्हा घेतो आहे. आता नेक्स्ट पार्ट येईल इसेन्शियल होल. नंतर इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे काय? गरजेचं आहे तो, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह होरला आहे. याचा अर्थ तिथे काय म्हटलं होतं? नॉट डायरेक्टली इन्वॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. इथं डायरेक्टली इन्वॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. करा डेफिनेशन इसेन्शियल ऑर रिप्रोडक्टिव्हची. द फ्लोरल होर्न विच आर डायरेक्टली इन्वॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. The floral horn which are directly involved in sexual reproduction are called essential horn. They include androcem and gynoecem. They include androcem and gynoecem. What about the androcem? Androcem हा 3 नंबरचा आहे.
मग म्हणाल पहिला कोणता कॅलिक्स, दुसरा करोला, तिसरा अँड्रोसियम, थर्ड आहे. याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल म्हणतो. का करणार, फ्युचरमध्ये काय फॉर्म करणार आहे, मेल गमेट म्हणून. पहिला पॉईंट, इट इज थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. इट इज मेड अप ऑफ स्टॅमिन. मी आधी तुम्हाला डायग्राम काढून दाखवला होता. ही ट्यूब आहे ज्यावर असे नंबर ऑफ स्टॅमिन्स आहे, न्यूमरस स्टॅमिन म्हणतो आपण, असे स्टॅमिन्स. स्टॅमिन आहे, स्टॅमिन 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 स्टॅमिन, पूर्ण अँड्रोसियम. इट इज मेड अप ऑफ स्टॅमिन. स्टॅमिनचे जर डायग्राममध्ये इथं पाहिलं 2 पार्ट दिसते. हे अँथर आहे, फिलामेंट आहे. तिसरा पार्ट असते कनेक्टिव्ह, तो नंतर सांगतो कुठं असते कुठं नसते. तो पहा काय म्हटलं आपण, पहा अँड्रोसेम बद्दल बोलतो. अँड्रोसेमला काय म्हटलं, इट इज थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. इट इज मेड अप ऑफ स्टॅमिन. प्रत्येक स्टॅमिनचे पार्ट किती म्हटले, 3. अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह, त्यामधला हा अँथर भाग असा आहे. अँथर, इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. ते बॅग वाटते इथे पहा काय, इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. कुठं आहे हे बॅग आहे, कुठं आहे, या फिलामेंटच्या टिपवर आहे, प्रेझेंट ॲट द टिप ऑफ फिलामेंट. अँथर काय, इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. ही बॅग आहे अँथर काय, इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द टिप, म्हणजे शेंड्यावर आहे. कुणाच्या शेंड्यावर आहे, या फिलामेंटच्या शेंड्यावर आहे. काय फंक्शन याचं, इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन. आतमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होतील. याच्या कसे प्रोड्यूस होते धडक समोर आहे. काय बोललो मी अँथरबद्दल, इट इज काय म्हटलं अँथरबद्दल, इट इज बॅग. बॅग म्हणजे सॅक. बॅग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द टिप ऑफ फिलामेंट. इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन, म्हणजे पोलन ग्रेन कुठं प्रोड्यूस झाले, अँथरवर. हे लक्षात ठेवायचं, चॅप्टरमध्ये समोर काम आहे सगळं. फिलामेंट काय, इट इज लोअर स्टॉक लाईक स्ट्रक्चर. ही लोअर स्टॉक लाईक स्ट्रक्चर याचं काम काय, इट गिव्ह सपोर्ट टू द अँथर. अँथरला त्यांनी सपोर्ट दिला. इथपर्यंत पुन्हा पाहून घ्या. 4 पॉईंट 5 पॉईंट पुन्हा सांगतो आणि मग लास्ट पॉईंट्स व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या. काय बोललो आपण अँड्रोसेमबद्दल, इट इज अ थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. इट इज थर्ड मेल reproductive whorl of flower. It is made up of stamens. Androecium stamens बनलेला आहे. Each stamen consists of 3 part, anther, filament and connective. Anther बद्दल बोललो. It is a bag-like structure किंवा sac-like structure. कुठं प्रेझेंट आहे, at the tip of filament. फिलामेंटच्या शेंड्यावर आहे ती. काय फंक्शन आहे, इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन. अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होते, कारण ते सॅक म्हणजे बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होते. कसं प्रोड्यूस होते समोरच्या लेक्चरमध्ये येईल आपल्याला नंतर काही दिवसात. मग बोललो आपण फिलामेंटबद्दल. फिलामेंट काय, लोअर स्टॉक लाईक स्ट्रक्चर. लोअर स्टॉक लाईक स्ट्रक्चर याचं काम काय, यांनी अँथरला काय दिला, सपोर्ट दिला. इट गिव्ह सपोर्ट टू द अँथर. आता बोलू आपण कनेक्टिव्हबद्दल. कनेक्टिव्ह काय पहा, आता मी थोडा अँथरचा अलग डायग्राम दाखवतो तुम्हाला काय होते पहा. हा झाला अँथर आणि हे झाली फिलामेंट. हा झाला पूर्ण स्टॅमिन. ज्या अँथरमध्ये एक अँथर लोब आहे, हा झाला अँथर, हे झालं फिलामेंट. पूर्ण झाला स्टॅमिन. ज्या अँथरमध्ये एकच अँथर लोब आहे, एक लोब आहे, त्याला म्हटलं मोनोथेकस अँथर. काय म्हटलं त्याला, मोनो. इथं लिहितो मी मोनोथेकस. मोनोथेकस अँथर. ज्या अँथरमध्ये एकच लोब आहे, अँथर लोब, त्याला म्हटलं मोनोथेकस अँथर. पण काहीमध्ये काय होते बा, असं असे 2 लोब असतात. हा झाला पूर्ण अँथर, हे झाले 2 अँथर लोब. अँथर लोब्स. हा मधातला झाला 2 अँथर लोबला जोडणारा कनेक्टिव्ह.
ज्या अँथरमध्ये एक लोब होता त्याला म्हटलं मोनोथेकस अँथर. याच्यामध्ये 2 लोब आहे याला म्हणतात डायथेकस अँथर. म्हणजे अँथरचे टाईप किती पडले सध्या 2, मोनोथेकस आणि डायथेकस. ज्या अँथरमध्ये फक्त एक लोब असेल त्याला म्हटलं मोनोथेकस अँथर. ज्याच्यामध्ये असे 2 लोब आहे त्याला म्हटलं डायथेकस अँथर. आणि डायथेकस अँथरमध्ये अँथर लोबला कोणी कनेक्ट केलं, कोणी जॉईन केलं, कनेक्टेड बाय कनेक्टेड इन डाय. म्हणून वाक्य बनवलं मी, इन डायथेकस अँथर 2 अँथर लोब्स आर कनेक्टेड बाय कनेक्टेड. पुन्हा एकदा बोलतो मी इसेन्शियल होलबद्दल. टॉपिक आता संपत आला. एक गायनोसियमच राहिला फक्त आपला. पहा इसेन्शियल होल म्हणजे काय, फ्लोरल होल विच आर डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड इसेन्शियल और रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल. दे इन्क्लूड अँड्रोसियम अँड गायनोसियम. व्हॉट अबाउट द अँड्रोसियम? अँड्रोसियम हा थर्ड, कारण फर्स्ट कोणता कॅलिक्स, सेकंड कोणता करोला, थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ फ्लावर. इट इज मेड अप ऑफ स्टॅमिन. Each stamen चे 3 पार्ट. Each stamen consists of anther, filament and connective. What about the anther? पाहते anther काय दिसते. anther काय, anther it is bag like structure. कुठं प्रेझेंट आहे? ॲट द टीप, शेंड्यावर. कुणाचा शेंडा? फिलामेंटचा. ॲट द टीप ऑफ फिलामेंट. काय फंक्शन आहे? इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन. म्हणजे अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होते. डोक्यात भरून ठेवा, अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होते. डोक्यात ठेवा, समोर सगळं कामाचं आहे. त्यानंतर बनून आला आपण फिलामेंट. फिलामेंट हे लोअर स्टॉक दांडी आहे, स्टॉक लाईक स्ट्रक्चर. काय काम आहे? इट गिव्ह सपोर्ट टू द अँथर. अँथरला सपोर्ट देते. मग कनेक्टिव्हचा जेव्हा गोष्ट आली तेव्हा आपण काय विचार केला? अँथर 2 टाईपचे सांगितले मी. ज्याला एकच लोब होतं सिंगल, तो झाला मोनोथेकस अँथर. मोनोथेकस अँथर. पण ज्याच्यामध्ये 2 लोब होते, जसं इथं दाखल 2 अँथर लोब आहे, त्याला म्हटलं डायथेकस अँथर. आणि या डायथेकस अँथरमध्ये 2 अँथर लोब्स आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह. हे बोललो आपण अँड्रोसियमबद्दल. आता लास्ट टॉपिक राहिला आपला कोणता? गायनोसियम. आता आपण बोलणार गायनोसियमबद्दल. आता लास्ट पार्ट आहे आपला गायनोसियम. आपण पाहिलं कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. आता पाहतो आपण या गायनोसियमबद्दल. आठवा, कॅलिक्स आउटर मोस्ट होर्ल, करोला सेकंड होर्ल, अँड्रोसियम थर्ड मेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल. आणि आता गायनोसियम इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल. याला म्हटलं आपण गायनोसियमला, गायनोसियमला दुसरं नाव आहे पिस्टील. गायनोसियमला दुसरं नाव आहे पिस्टील. इट इज इट इज इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. इट इज मेड अप ऑफ कार्पेल. जसं कॅलिक्स कशा बनलेला होता? स्टॅमिनचा. कॅलिक्स कशा बनलेला होता? सेपलचा. करोला कशाचा बनलेला होता? पेटलचा. अँड्रोसियम स्टॅमिनचा. गायनोसियम कशाचा बनलेला आहे? कार्पेलचा. आणि प्रत्येक कार्पेलचे 3 पार्ट आहे, स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. जसा हा असा दिसेल तुम्हाला स्टिग्मा, ही झाली स्टाईल, आणि खाली काय राहणार? ओरी. स्टिग्मा, स्टाईल, ओरी, 3 पार्ट. स्टिग्मा, स्टाईल, ओरी हे 3 पार्ट राहील. तो झाला कार्पेल. इथपर्यंत समजलं कार्पेलचे 3 गोष्टी सांगितल्या मी कार्पेलबद्दल. कार्पेल म्हणजे गायनोसियमबद्दल, म्हणजे पिस्टिलबद्दल. काय बोललो गायनोसियमबद्दल? इट इज इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल ऑफ फ्लावर. इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल आहे. याला फिमेल का म्हटलं? फिमेल होर्ल का म्हटलं? कारण फ्युचरमध्ये फिमेल गमीट फॉर्म करणार आहे. कशाचा बनलेला आहे? याचे स्मॉलर युनिट कोणते? इट इज मेड अप ऑफ कार्पेल. ईच कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, आपण डिसेक्शन घेतलं होतं बेसिकमध्ये. आपण डिसेक्शन पाहिलं होतं बेसिक जेव्हा शिकलो तेव्हा. त्यामध्ये पाहिलं होतं आपण, वर दिसत होता स्टिग्मा, स्टाईल, खाली ओरी. ओरीच्या आतमध्ये होते ओव्हिल्स. हे झालं स्टिग्मा, हे झालं स्टाईल, ही झाली ओरी. इनसाइड द ओरी ओव्हिल्स आर प्रेझेंट. आतमध्ये होते, आतमध्ये बनवू आपण असं धरू सध्याचं तात्पुरतं. आतमध्ये होते ओव्हिल्स आतमध्ये ओव्हिल्स होते. आणि म्हणून म्हटलं आपण इनसाइड द ओरी ओव्हिल्स आर प्रेझेंट.
भविष्यामध्ये ओरी बाहेर म्हणून ओरीपासून मिळणार फ्रूट आणि ओईलपासून मिळणार सीड्स. आणि म्हणून फंक्शनमध्ये आफ्टर फर्टिलायझेशन ओरी डेव्हलप इंटू फ्रूट अँड ओव्हिल इंटू सीड. आणि म्हणून 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकते, गिव्ह द नेम ऑफ पार्ट विच डेव्हलप इंटू फ्रूट अँड सीड आफ्टर फर्टिलायझेशन. गिव्ह द नेम ऑफ पार्ट ऑफ पिस्टिलच्या अशा पार्टचे नाव सांगा. नेम द पार्ट ऑफ पिस्टिल विच डेव्हलप इंटू फ्रूट अँड सीड आफ्टर फर्टिलायझेशन. काय उत्तर द्या? आफ्टर फर्टिलायझेशन ओरी डेव्हलप इंटू फ्रूट अँड ओव्हिल डेव्हलप इंटू सीड. ओरीपासून फ्रूट मिळालं, ओव्हिलपासून सीड मिळालं. हे पिस्टिलचे पार्ट आहे ओरी आणि ओव्हिल, ज्यापासून फ्रूट आणि सीड मिळालं रिस्पेक्ट. आणि म्हणून गायनोसियमबद्दल पुन्हा एकदा लास्टली बोलतो आहे मी. गायनोसियम हा इनरमोस्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह होर्ल आहे फ्लावरचा. तो कशाचा बनलेला आहे? कार्पेलचा. कार्पेलचे 3 पार्ट आहे, स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. त्यानंतर आपण सांगितलं इनसाइड द ओरी ओव्हिल्स आर प्रेझेंट. आफ्टर फर्टिलायझेशन ओरी फॉर्म करणार फ्रूट, ओईल फॉर्म करणार सीड. पण या ठिकाणी आता तुमचं कन्फ्युजन होईल. अजून पुन्हा एकदा रिपीट सांगतो. या ठिकाणी 5 स्टिग्मा दिसते, पण ॲक्च्युली स्टिग्मा किती असतो? असा स्टिग्मा एकच असतो असा. हे झालं स्टाईल आणि खाली झाली ओरी असं. मग इथं 5 काय? कारण ॲक्च्युली 5 कार्पेल या ठिकाणी फ्यूज झालेले आहे. 5 कार्पेल फ्यूज झाले. कार्पेलच्या स्टाईल फ्यूज होऊन एकच स्टाईल झाली. कार्पेलची ओरी फ्यूज झाल्या 5. आणि म्हणून ओरीचा टीएस आपण पाहिला होता, आठवत असेल तुम्हाला बेसिकमध्ये. 5 चेंबर दाखवले ते, प्रत्येक चेंबरमध्ये ओईल होते, त्या डिटेल घेतला आपण. आणि म्हणून ओरी एकच दाखवली आपण, पण स्टिग्मा हे फ्यूज नाही झाले म्हणून स्टिग्मा काही दिसतात आहे 5. पण ॲक्च्युली या ठिकाणी 5 कार्पेलचं फ्युजन आहे. कशामध्ये? चायना रोजमध्ये. आणि म्हणून आपल्याला जर लक्षात ठेवायचं आपल्याला की भविष्यामध्ये फ्युचरमध्ये या चॅप्टरमध्ये जे फ्रूट फॉर्म होईल ते कुणापासून? ओरीपासून. आणि सीड फॉर्म होईल ते कुणापासून? ओईलपासून. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण अशा प्रकारे इथं आपण फ्लावर पूर्ण संपवलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये.